सर्व योग साधकांना मनापासून वंदन करते। ज्यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा वटवृक्ष झाला त्यांच्या प्रती कायम आयुष्यभर ऋणात राहणं पसंत करते। ज्यांच्या प्रेरणेनं संभाजीनगर सारख्या ठिकाणी काळवडे सरांच्या प्रेरणेतून 3 जणांच्या कार्यकर्त्यातून आज 65 पर्यंत योग केंद्र तयार होतात, त्यांच्या त्या सकारात्मक ऊर्जेला आज वर्धापन दिनाच्या दिवशी कायम अशी शतायुषी व्हावी आणि ती प्रेरणा आम्हालाही निरोगी आयुष्य जगण्याची खरी ऊर्जा द्यावी यासाठी त्यांनाही वंदन करते। माझ्यासमोर व्यासपीठावरती जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार। मला ऐकायचंय असं मला शेळके सर म्हणत होते, पण खरं सांगू का, शांतता ही खूप काही ऐकवत असते आणि म्हणून असंच घडलं। एक असेच वक्ते उभे राहिले, प्रवचनकार वक्ते, आणि शांती मंत्राने सुरुवात करू असा विचार करत त्यांनी शांती मंत्र म्हणायला सुरुवात केली। आपल्यालाही तो पाठ आहे, पण प्रवचनकार बोलताना म्हणाले, ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै ओम शांती 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 शांती। साधक श्लोक, लोकशाहीचा प्रतिनिधी, त्यातला एक उभा राहिला, म्हणाला, महाराज तुम्ही चुकले, 3दाच शांती असते, 4थी शांती कशासाठी? कारण 3 वेळा आम्हाला माहिती आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या विचारानं 3 शांती आम्ही मान्य करतो, पण ही 4थी शांती कशासाठी? आणि मग त्यांनी असं सांगितलं, अहो म्हणाले, कलियुगामध्ये या माणसाकडे काय नाही, सोफा सेट, डिनर सेट, हँड सेट, ऑर्नामेंट सेट, सगळे सेट आहेत म्हणे, पण हा अपसेट आहे। मग हा जर अपसेट असेल तर याला 4थ्या शांतीची फार गरज आहे, आणि ती शांती आहे मोबाईल शांती। आणि म्हणून साधकांना या शांतीचा परिचय खऱ्या अर्थाने झालेला नाही। निरोगी असल्याशिवाय कुठल्याही आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकणार नाही, आणि एकाही वेटिंग रूम मध्ये बसण्यापेक्षा, म्हणजे मी आता दादांना हेच बोले की मी पण याच्याशी कनेक्टेड आहे, कुठल्या वर्गातनं करते महत्वाचं नाही, मी योगा करते। मला असं वाटतं माझ्या देहबोलीवरनं तुमच्याकडे लक्षात येईल की हे करणारे आहे म्हणून बोलू शकतात। त्यामुळे मी पहिल्यांदा अनुजा शिंदे मॅडम ज्यांनी माझं नाव सुचवलं आणि तुम्ही लोकांनी मला इथे बोलवलंय त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते। कधीतरी मनात येतं ना की नको आज क्लासला जायला, हे सातत्य योग शिकवतं, आणि आम्ही माता भगिनी सातत्याने एक काम नक्की करत असतो, रोज उठले की काय भाजी करू। जागतिक प्रश्न असल्यासारखा तो प्रश्न मी रोज सोडवतो, पण सातत्याने योगा करायला जाण्याची ऊर्जा या सगळ्यांकडे बघून मिळते, आणि म्हणून हे सातत्य हे योगाचं सगळ्यात मोठं श्रेय आहे। दुसरं श्रेय असं असेल की एखाद्या दवाखान्यात सातत्यानं जाऊन वेटिंग रूम मध्ये एवढा वेळ घालवण्यापेक्षा नुसता वेळ नाही जात, माझ्या खिशालाही काही चाट बसते आणि माझ्या मनाला जास्त त्रास होतो। कारण कुठलाच डॉक्टर पॅथॉलॉजीच्या टेस्ट सांगत नाही किंवा टेस्ट सांगत नाही असं होत नाही, पण मला असं वाटतं माझी खरी टेस्ट डेव्हलप झाली पाहिजे, ती शरीराची नाही, योगाची टेस्ट डेव्हलप झालेली असली पाहिजे, मग मी खऱ्या अर्थानं निरोगी आयुष्य जगण्यासाठी पात्र होऊ शकते। भगवंताने मला हा देह दिला, कशासाठी दिला याचा विचार मला योग शिकवतो। मला योगानं सदाचार करण्याची वृत्ती वाढते। योग साधक कधीही अनाचारात त्याचे फक्त म्युझिक लावतो, यूट्यूब काढा, यूट्यूब हा यूट्यूब रोजची त्यांच्या
एक फोटो काढा सर. हो कॅमेरेच कॅमेरे. सर एक मिनिट. हा आम्ही जात नाही तुम्ही यस म्हणल्याच्या. सर थोडं पाठीमागे तो या पाठीमागे ओके. सुप्रभात. आज भारतीय योग संस्थान दिल्ली या संस्थेचा 60वा वर्धापन दिन आहे. 10 एप्रिल 1967 साली ह्या संस्थेची दिल्ली येथे फक्त 3 साधकांनी आदरणीय प्रकाशलालजी यांनी सुरुवात केली आणि गेल्या 59 वर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये 4,500पेक्षा जास्त ठिकाणी दररोज निशुल्क योग वर्ग चालू आहे. परदेशात सुद्धा या संस्थेचं काम चालू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 मार्च 2015ला ह्या संस्थेची सुरुवात झाली. गेल्या 11 वर्षामध्ये या शहरामध्ये 65पेक्षा जास्त ठिकाणी निशुल्क योग वर्ग चालू आहेत. त्या निमित्ताने जवळजवळ 250 ते 300 योग टीचर्स तयार झालेले आहेत. जवळपासच्या सर्व शहरामध्ये ही संस्था निशुल्क सेवा देत आहेत. ह्या संस्थेचा उद्देश आहे की योगाचा प्रचार आणि प्रसार, प्रत्येक नागरिक हा स्वस्थ, तणावमुक्त, रोगमुक्त राहावा ह्या संस्थेचा उद्देश आहे. त्या संस्थेसाठी ही सर्व मंडळी काम करत आहे. करो योग, रहो योग.